आज आषाढ पौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा वर्षावास आरंभ आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण नियमितप्रमाणे एकत्रित येऊन कीर्तन करत असतो तो कार्यक्रम असा आज हा त्रिगुणी असलेला आजचा हा दिवस आहे। आजच्या दिवशी भगवंतांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं। पंचवटी भिक्खूंना ज्ञान प्राप्तीनंतर वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्तीनंतर आषाढ पौर्णिमेला पंचवटी भिक्खूंना त्यांनी प्राप्त झालेलं ज्ञान समृद्धी तो समृद्धीचं ज्ञान त्यांनी त्या 5 भिक्खूंना दिलं होतं। त्या निमित्ताने आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत। आपल्या सर्वांना आषाढ पौर्णिमा व वर्षावास आरंभ दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजचं जे कीर्तन आहे ते आमच्या कुटुंबाच्या वतीनेच आहे। तर मी अगोदर भगवंत बाबासाहेब यांना पुष्प अर्पण करतो। सुखी होणार त्या दिवशी वर्षावासचा आरंभ करत असताना भंतेजी 3 महिने एका विहारामध्ये राहत असतात, एका ठिकाणी थांबत असतात आणि धम्मदेशना देत असतात। आजपासून दररोज संध्याकाळी 5 वाजता पूजनीय भंतेजी आम्हा सर्वांना धम्मदेशना देणार आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण दररोज संध्याकाळी 5 वाजता विहारात आलं पाहिजे। धम्मदेशना होणार आहे तर त्याचं ग्रहण केलं पाहिजे, धम्म ऐकायला मिळणार आहे। तर त्या दृष्टीने आपण स्वतः दररोज 5 वाजता इथे आलं तर आपला जे कुशल कर्म आहे त्याला पुण्यकर्मही म्हटलं जातं, तर त्याचा संचय वाढण्यामध्ये या 3 महिन्यामध्ये मदत होऊ शकते। तर आजच्या या प्रारंभीच्या दिवशी पूजनीय भंतेजीचं स्वागत करणं आवश्यक आहे। तर मी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी भंते संकपाल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करावं। होय बीसी बीज बुझो एवे ये तारा यानंतर भंते मंगलप्रियो यांचं स्वागत आलेल्या काही
वस्त्रे आणि वैशाली जावळे यांनी दोन भंतेजींचं स्वागत करावं. आम्ही जरा काय